धन्यवाद मुन्ना सर. फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो मैदानावरती वैभव कांबळे आणि तन्मेश पोरे. तन्वेश पोरे. नवीन गोलंदाज येतो वैयक्तिक पहिलं संघाकडून सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी सादिक. स्ट्राईक एंडला असेल तन्वेश पोरे. नॉन स्ट्राईक एंडला वैभव कांबळे. अलिबागचा मोठे या नावाने प्रसिद्ध असलेला वैभव कांबळे ऑन नॉन स्ट्राईक. तनु पोरे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू साजिद याचा. पहिला चेंडू साजिद याचा ऑन स्ट्राईक तन्वेश. यावेळेस पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळते. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. इथे मात्र स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करण्यात यश येते फलंदाज तन्वेश याला. कार्तिक कराडे यासाठी मात्र आता सुवर्ण संधी असणार आहे. एक जरी झेल पकडला तरी अद्वैत चव्हाण यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुढील चेंडू साजिद याचा तन्वेश पोरेसाठी. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू सरळ जातोय जिजा माता स्टेडियम वरती. 6 धावांसाठी षटकार. तन्वेशने मात्र इथे पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बोल सुरुवात केले साजिद याच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती घोषित क्षेत्रामध्ये गेला होता चेंडू आणि पुढच्या चेंडूवरती इथे साजिदला मात्र आसमान दाखवण्यात यश येत आहे. पुन्हा एकदा फलंदाज तन्वेश पोरे ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू यावेळेस बॅक टू बॅक चेंडू पुन्हा एकदा जाईल जिजामाता हॉस्पिटल वरती. 6 धावांसाठी लॉंग अँड ग्लोरियस षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. 2 षटकांच्या साह्याने तब्बल 13 धावा लावल्या धावफलकावरती. इथे कुठेतरी फलंदाजाच्या मनावरती मानसिक दडपण येताना पाहायला मिळते. तन्वेश पोरेने मात्र इथे आपले इरादे स्पष्ट केले. 2 चेंडूंवरती सलग 2 षटकार लगावलेत. पुढील चेंडू साजिद याचा. तन्वेश पोरे ऑन स्ट्राईक. एक अटॅकिंग मूड मध्ये फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला सज्ज झालाय तन्वेश पोरे. यावेळेस पुन्हा एकदा दे धक्का ले छक्का. बॅक टू बॅक 3रा षटकार येतोय. तन्वेश पोरे ऑन फायर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्वतःच्या क्लास मैदानावरती दाखवताना तन्वेश पोरे यावेळेस आक्रमण करत असताना साजिद याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतील धावफलकावरती. इथे मात्र 19 धावा. अटॅकिंग मूड मध्ये इथे मात्र तन्वेश पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावल्यानंतर कुठेतरी मानसिक दडपणाखाली गोलंदाजी करावी लागेल यावेळी साजिद याला. पुढील चेंडू साजिद याचा. तन्वेश ऑन स्ट्राईक.
पुन्हा एकदा पुढील चेंडू साजिद याचा तन्वेश साडी. यावेळेस मात्र अफलातून फटका, अगदी नेत्रदीपक फटका येतोय. चेंडू वन बाउंड, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी तन्वेश पोरे ऑन फायर, चौकार. यावेळेस मात्र चांगला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तन्वेश पोरे ऑन फायर मैदानामध्ये कशाला म्हटलं जातं, ज्वलंत उदाहरण तन्वेश पोरे मैदानामध्ये सादर करत असताना धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतील धावफलकावरती तब्बल 23 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा वसूल करत असताना तन्वेश ऑन फायर. यावेळेस हा चेंडू सुद्धा ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, येईल फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीने पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती. एक षटक पूर्ण, बिनबाद 24 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना तलकर नगर संघ. मोहम्मद रियान पुरस्कृत तलकर नगर संघ एक चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावांची खेळी करत असताना तन्वेश पोरे ऑन फायर पाहायला मिळाला होता मैदानामध्ये. दरम्यान यावेळेस षटक संपलंय. न्यू बॅटर असेल मैदानावरती वैभव कांबळे, अलिबाग मोठ्या या नावाचा फलंदाज. यावेळेस स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला सज्ज होईल. स्ट्राईक एंडला असेल पुन्हा एकदा वैभव तन्वेश पोरे आणि गोलंदाजीसाठी येतोय तुषार, एक अनुभवी गोलंदाज. नवीन गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी तुषार, एक अनुभवी गोलंदाज. धावा लागल्या धावफलकावरती 24 धावा. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी तुषार याचा पुढील चेंडू. तन्वेश पोरे ऑन फायर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तन्वेश पोरे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू. यावेळेस मात्र भन्नाट वेग, आपल्यामध्ये असलेला अनुभव, आपल्यामध्ये असलेला कौशल्य इथे मात्र मैदानावरती पाहायला दाखवून देतोय तुषार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. एक ज्वलंत उदाहरण तुषार यावेळेस मैदानावरतीच पेश करत असताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून आपल्या डावखुऱ्या हाताने मारा करत असताना तन्वेश साडी. तन्वेश ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू तुषार याचा तन्वेश साठी. यावेळेस मात्र खोलवर डब्याचा चेंडू, त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल वैभव कांबळे, अलिबागचा मोठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला मिस्टर JPL मोठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला वैभव कांबळे ऑन स्ट्राईक. सामना करेल तुषारच्या गोलंदाजीचा. तुषार ऑन गोलंदाजी मार्क. पुढील चेंडू. यावेळेस वैभव कांबळे, चेंडू हवेत. चेंडू जरी नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी गगनभेदी गगनचुंबी षटकार. नक्कीच मोठ्याच्या बॅटमधून इथे मात्र तुषारला आसमान दाखवण्यात पुरेपूर यश येत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतील धावफलकावरती तब्बल 31 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी हल्ला बोल करतायत दोन्ही फलंदाज मैदानावरती. मग तो तन्वेश असेल अथवा वैभव कांबळे असेल. दोन्ही फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी करत असताना पुढील चेंडू तुषार याचा. वैभव कांबळे ऑन फायर ऑन स्ट्राईक.
यावेळेस मात्र नक्की स्लोवर वन करण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. जमिनीच्या समांतर हात फैलावून पंचांनी इशारा केला. हा चेंडू आव्हांतर पद्धतीचा असेल. क्रिकेट रूल क्रमांक 22 इथे मात्र उल्लंघन झालंय. एक धावेनीच्या धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धाबळकावरती. तब्बल 32 धावा. पुढील चेंडू तुषार याचा. वैभव कांबळे ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. एकदम अफलातून लाईन अँड लेंथ म्हणावी लागेल. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केलंय तुषार याने. एक षटकार खाल्ल्यानंतर कोणत्या प्रकारे मानसिक दबावावर दडपण न घेता गोलंदाजी कशाला म्हणतात याचं नक्कीच ज्वलंत उदाहरण पेश केलंय तुषार याने. मी जरूर मागाशी म्हटलं होतं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आपल्यामध्ये असलेला क्लास यावेळेस मैदानावरती दाखवत असताना तुषार याचा पुढील चेंडू वैभवसाठी. यावेळेस मात्र वैभवने आपल्यामध्ये असलेला क्लास दाखवलाय. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय जिजा मातावरती. 6 धावांसाठी मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दे धक्का ले छक्का. वैभव कांबळे ऑन फायर. धाव संख्येत सुद्धा होईल बदल. धावा लागतील फलकावरती. 38 धावा. पुढील चेंडू तुषार याचा. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. तर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी वैभव कांबळे चौकार. 4 धावांच्या मदतीने पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावा लागल्या दाबळकावरती. आमचे स्कोरर मित्र मयुरेश आमच्यापर्यंत पोहोचवत असताना 42 धावा. अगदी अटॅकिंग मोड मध्ये दोन्ही फलंदाज फलंदाजी करत असताना पहिली सुरुवात केली होती तन्वेश याने, परंतु या षटकाचा शेवट सुद्धा गोड केलाय वैभव कांबळेने आपल्या स्टाईल मध्ये. या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार लगावलाय वैभव कांबळे याने. धावसंख्या नेऊन ठेवली आपल्या संघाची 2 षटक पूर्ण बिनबाद. 42 धावा 2 षटक पूर्ण. वैयक्तिक पहिलं व संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी सुजल मगर येते गोलंदाजी मार्कवरती. सुजय मगर येते गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं व संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला असेल तन्वेश पोरे. अगदी अटॅकिंग मोड मध्ये जो फलंदाज फलंदाजी करतोय तोच फलंदाज तन्वेश पोरे यावेळी स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. गोलंदाजीसाठी सुजय मगर. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिला तर पंकज जाधव बुम बुम माठ्या थोडंसं काहीतरी टेन्शन मध्ये. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन चेंडूचा कोणत्या प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेलं काम मात्र इथे यष्टरक्षक पंकज जाधव चोखपणे पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पहिला चेंडू निर्धाव येतोय सुजयच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस मात्र तन्वेश पोरे ऑन द फायर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बेगेट षटकार. पुढील चेंडू सुजय याचा. ते मात्र पुन्हा एकदा जोर कस मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्स आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेलं काम इथे मात्र यष्टरक्षक पंकज जाधव चोखपणे पूर्ण करतोय. आणखी एक चेंडू निर्धाव येतोय. मागच्या चेंडूवरती काय घडलंय काय बिघडलंय त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे लक्ष न देता गोलंदाजी म्हणावी लागेल सुजय मगर याची. कुठेतरी कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक जट सारंग तिथे क्षेत्ररक्षण करेल
फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा भर होईल. धाव लागतील धावफलकावरती. 30 षटक प्रगतीपथावर असताना 49 धावा, एकूण 50 धावा लावल्या धावफलकावरती. अर्धशतकासाठी मात्र एक धाव कमी. पुढील चेंडू यावेळेस मात्र बॅटची कळा घेतली आहे यष्टिरक्षक पंकज जाधव. यष्ट यांच्या मागे कोणत्याही प्रकारे चूक होत नाहीये. फलंदाज वैभव कांबळे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज ते मैदानावरती सिद्धांत. कुठेतरी नक्कीच मी म्हटलं होतं पहिल्याच की या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करावं लागेल. तेच कमबॅक करताना पाहायला मिळाला होता सुजल. मात्र 7 धावा खर्च कडून 2 गड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय सुजल याने. सुजल मगर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं आणि कर्णधार पंकज जाधवचं सुद्धा. कुठेतरी कमबॅक करत असताना यष्टींच्या मागे काहीतरी कान मंत्र देत असताना पाहायला मिळाला होता सुजय याला. नवीन गोलंदाज येते मैदानावरती जतेश सारंग उर्फ जत. जत या नावाने प्रसिद्ध असलेला यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला फुलटोल वसूल केलाय. या चेंडूवरती 6 धावा नक्कीच नो प्लस 6 असणार आहे. हा चेंडू जाते सीमा रेषा पार. 6 धावा जाडी षटकार. 9+6 अशा 7 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या लागले धावफलकावरती. रिव्ह्यू नाहीये. जो पंच निर्णय देतील तो अंतिम राहणार आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 9+6 अशा 7 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आमचे स्कोरर मित्र मयुरेश इथे कळवत असताना 56 धावा. हा चेंडू असेल उघड्या डोले पहानेट. हा चेंडू असेल फ्री हिट. तन्वेश पोरे ऑन फायर. यावेळेचा फ्री हिटचा चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू परंतु पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू असेल अवांतर पद्धतीचा. एक धाव देऊन जाणार संघाला. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 57 धावा. फ्री हिट कंटिन्युअसली असेल उघडा डोले पहानेट. हा चेंडू असेल फ्री हिट. जत सारंग अनगोलंदाजी मार्क.
यावेळेसचा चेंडू सुद्धा असेल उजव्या एसटीचा फार बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सुद्धा अवांतर पद्धतीचा असेल, अवांतर पद्धतीचा चेंडू एक धाव देऊन जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावा लागतील धावफलकावरती 58 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल, दोन फील्डर में दरार, चेंडू हो गया फरार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या लागली धावफलकावरती 62 धावा. जरूर पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे कार्तिक कराडे यांच्यासाठी. अविनाश नाकवा यांच्या माध्यमातून जरी आपण चेंडू पकडला तरी सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सरपाटी जरी चेंडू पकडला तरी सुद्धा असणार आहे. यावेळी 97 साठी पुढील चेंडू जोर कस मारायचा प्रयत्न झालाय, ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 63 धावा. कौतुक करावं लागेल इथे मात्र तन्वेश पोरे याचं वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू जत याचा. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा जत आपल्या गोलंदाजी मार्कवर समोर असेल फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चूक करत नाहीये फलंदाज साहिल. बॅक टू द पवेलियन. कुठेतरी जत आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना पहिल्या चेंडू 9 वरती षटकार खाऊन सुद्धा एक चांगल्या पद्धतीने कमबॅक म्हणावं लागेल जत याचं. फलंदाज साहिलला मात्र इथे बाद करण्यात यश येत आहे. धावसंख्या जर विचार केला तर धावा लागल्या धावफलकावरती 67 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानावरती साहिल याची जागा भरून काढण्यासाठी प्रशांत देसाई. तन्वेश पोरेचे मात्र इथे अर्धशतक होण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. कार्तिक कराटेसाठी इथे मात्र पुन्हा एकदा सुवर्ण संधी येते. जरी आपण बॉल अडवलात किंवा बॉलला नुसतं टच जरी केलं, सरपाटी जरी अडवलात तरी सुद्धा अविनाश नाकवा यांच्याकडून 100 रुपये आणि अद्वैत चव्हाण यांच्याकडून 500 रुपये. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू. या चेंडू सुद्धा जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे येईल, फील्ड करेल. तोपर्यंत बघता बघता 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 69 धावा. उर्वरित अजून हे या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी. स्ट्राईक एंडला असेल प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये फलंदाज प्रशांत. बॅक टू द पवेलियन. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 4 संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती 4 षटक पूर्ण 69 धावा. वैयक्तिक दुसरं व संघाकडून 4थं शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सुजय मगरला मात्र इथे प्राचारण केलंय कर्णधार पंकज जाधव याने.
नवीन फलंदाज येते दरम्यान मैदानामध्ये. तन्मेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये. इथे मात्र अर्धशतकापासून सुद्धा वंचित राहिलाय फलंदाज तुषार. वैभव तन्वेश पोरे मात्र इथे बाद झालाय. अर्धशतकापासून सुद्धा वंचित राहिला इथे मात्र तन्वेश पोरे. वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती मात्र इथे बाद झालाय तन्वेश पोरे. नवीन फलंदाज जाते मैदानावरती पार्थ. स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला असेल पार्थ. नॉन स्ट्राईक एंडला अदनान. स्ट्राईक एंडला असेल पार्थ. गोलंदाजी साडी सुजय मगर. यावेळेस मात्र चांगला चेंडू. चेंडू नक्की दुसरा क्षेत्ररक्षक फलंदाजाला अडला जातोय. या चेंडूवरती सुद्धा एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावा लागतील धावफलकावरती 70 धावा. 5वा आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी सुजय मगर वैयक्तिक दुसरं व संघाकडून शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंडला असेल यावेळेस अदनान. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या इथे मात्र लागली धावफलकावरती 70 धावा. पुढील चेंडू. यावेळेस मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 71 धावा. उर्वरित अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. पार्थ ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू पार्थसाठी. यावेळेस मात्र पार्थच्या बॅटमधून चेंडू झाला आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांसाठी 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 77 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मोहम्मद रिहान पुरस्कृत तलकर नगर संघ. पार्थ यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंडला. गोलंदाजी साडी सुजय मगर. कुठेतरी आक्रमण करत असताना पार्थ सुद्धा जी सुरुवात केली होती तन्वेश पोरे आणि वैभव कांबळे याने त्याचा आज शेवट सुद्धा कुठेतरी गोड करत असताना पार्थ घरात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झालाय पार्थ घरात. यावेळेस पुन्हा एकदा जोर कस मारायचा प्रयत्न झालाय. बॅटची कडा घेतली आहे. या चेंडूवरती सुद्धा क्षेत्ररक्षक जज सारंग तिथे फील्ड करत असताना रनआउटची संधी. दरम्यान बघता बघता 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या या 2 धावांच्या मदतीने धावसंख्यात पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 79 धावा या षटकातील. आणि या इनिंग मधील सुद्धा शेवटचा चेंडू पार्थ घरत ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंजाबचं बोट मात्र इथे आकाशाकडे येत आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज अदनान बॅक टू द पवेलियन. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 5 संपलाय. पहिली इनिंग संपली आहे. धावा लागल्या धावफलकावरती 80 धावा आणि तब्बल जिंकण्यासाठी एबी ग्रुप या संघाला 81 धावांची गरज.
तब्बल 81 धावांचा पाठलाग करत असताना एबी ग्रुप संघ स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पंकज जाधव, बुमबुम माठ्या, नॉन स्ट्राईक एंडला असेल जतस सारक आणि गोलंदाजी साडी पार्थ घरात. बेस्ट वर्सेस बेस्ट 6 बॅटल. पहिला चेंडू पार्थ घरात, पंकज जाधव साडी, बुमबुम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला पंकज जाधव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पार्थ याचा. पहिला चेंडू भन्नाट वेगाने खोलवर टाकलेला चेंडू, खोलवर टाकायचा चेंडू पाहायला मिळतोय. सरलताने खेळून काढलाय, सन्मान दिलाय या चेंडूला. नक्कीच क्रिकेटचं तत्वच असतं मुन्ना सर की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि वाईट चेंडूचा समाचार घ्या. पहिला चेंडू खोलवर डब्याचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यूज केलंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर पार्थ घरात. स्ट्राईक एंडला असेल बुमबुम माठ्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. बॅट्समन चेंडूचा कोणत्या प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेलं काम यष्टिरक्षक वैभव कांबळे चोखपणे पूर्ण करतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव पद्धतीचा येतोय. पुन्हा एकदा पार्थ आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुढील चेंडू बुमबुम माठ्या ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चांगला चेंडू बॅटवर सरळ पद्धतीने येतोय. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. स्वतःचा आणि संघाचं खातं इथे मात्र ओपन केलंय माठ्या याने. दरम्यान स्ट्राईक एंडला न्यू बॅटर जतेश सारंग उर्फ जत या नावाने जगभर प्रसिद्ध असलेला जत यावेळेस स्ट्राईक एंडला. गोलंदाजी करत असताना फारसा महागडा ठरला होता जत. त्याची तिथे मात्र पुनरावृत्ती करताना फलंदाजीवरती करावी लागेल जतेश याला. जत ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पार्थ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केलंय. सन्मान दिलाय चेंडूला. हलक्या हाताने खेळून काढलाय. या चेंडूवरती सुद्धा निर्धाव पद्धतीचा चेंडूची नोंद केली जाते. जे स्कोरर मित्र तेजस यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू पार्थ याचा. जतेश साडी. यावेळेस मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल. धावा लागतील धावफलकावरती 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचा फारसा मोठा फायदा उचलून देत नाहीये गोलंदाज पार्थ घरात. पूर्णपणे दोन्ही फलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये बांधवून ठेवलंय, जकडवून ठेवलंय. बुमबुम माठ्या पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. 81 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फुल टोल वसूल केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. बिग हिट 6 धावांसाठी. पंकज जाधव ऑन फायर. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 8 धावा. उर्वरित अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. षटक क्रमांक पहिलं संपले. धावा लागल्या धावफलकावरती 8 धावा. बिनबाद 8 अशी धावसंख्या. तब्बल 81 धावांचा पाठलाग करत असताना एबी ग्रुप संघ. नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी वैभव कांबळे. अलिबागचा मोठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या मिस्टर JPL या नावाने प्रसिद्ध असलेला वैभव कांबळे. आणि गोलंदाजी मार्ग समोर असेल जतेश सारंग. पहिला चेंडू जतेश सारंग ऑन स्ट्राईक. गोलंदाजी साडी अलिबागचा मोठ्या वैभव कांबळे.
पहिला चेंडू जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय, ग्राउंडवर चाटून जाणारा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा. यावेळी स्ट्राईक एंडला असेल पंकज जाधव और माट्या. बुम बुम माट्या ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी वैभव कांबळे. अलिबागचा विश्वजित ठाकोर उर्फ मोठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला पुढील चेंडू. यावेळेस मात्र माट्याने सुद्धा जोर कस मारायचा प्रयत्न झालाय. चेंडूचा बॅटचा त्या प्रकारे संबंध होत नाहीये. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा बघता बघता एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि एका धावेनिशी धावसंख्येत पुन्हा एकदा बदल झालाय. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 10 धावा. माट्याला सुद्धा एक षटकाराच्या साह्याने जर माट्याचा विचार केला तर मात्र 8 या धावसंख्येवरती आपली खेळी खेळतोय पंकज जाधव. पुढील चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेनिशी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होईल. धावा लागतील धावफलकावरती 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वैभव कांबळे ऑन गोलंदाजी मार्क. पूर्णपणे आपल्या गोलंदाजीमध्ये बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. 81 धावांचा पाठलाग करत असताना एबी ग्रुप संघ जते सारंगवरती मात्र आता जबाबदारी असणार आहे. त्याच प्रकारे पंकज जाधव वरती सुद्धा जो जबाबदारी ठेवली आहे कर्णधार या नात्याने. 81 धावांचा पाठलाग करत असताना पंकज जाधव ऑन नॉन स्ट्राईक. जते सारंग ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी वैभव कांबळे. पुढील चेंडू जत सारंग ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण एकदा खोलवर डप्याचा चेंडू. क्रिकेटचा इथे मात्र ब्रह्मास्त्र यूज केले. रनआउटची संधी. दरम्यान चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी म्हणावी लागेल. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 12 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेस मात्र माठ्या फटका फासलाय. पार्थ घरत चेंडू खाली. फलंदाज पंकज जाधव बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या इथे मात्र 12 वरती स्थिरावलेली. मोठा मासा इथे मात्र वैभव कांबळेने आपल्या जाळ्यात फसवलाय. माठ्याला मात्र इथे बाद केल्यानंतर पूर्णपणे कुठेतरी बॅकफूटवर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. एबी ग्रुप हा संघ. पूर्णपणे जबाबदारी आता मात्र जतेश याच्या कांद्यावरती. नवीन फलंदाज जाते मैदानामध्ये सोहेल. माठ्या याची जागा भरून काढण्यासाठी सोहेल येते मात्र न्यू बॅटर जाते मैदानामध्ये. उर्वरित अजून षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ घेणं बाकी असेल. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल वैभव कांबळे याची. प्रथमतः फलंदाजी करत असताना सुद्धा अफलातून खेळी केली होती आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना सुद्धा एक सुरेखरित्या गोलंदाजी कशाला म्हणतात ती वैभव कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या इथे मात्र 12 वरती स्थिरावलेली. पुढील चेंडू वैभव कांबळे याचा ऑन स्ट्राईक सोहेल पाहायला मिळेल. पुढील चेंडू वैभव कांबळे यांचा. यावेळेस मात्र जोरकस मारायचा प्रयत्न. लेग बिफोरचा मोठा अपील पाहायला मिळतोय. तर मग अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असल्या कारणाने अपील फेटाळून लावतायत. 85 शरी येतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटक पूर्ण 12 धावा. तब्बल 81 धावांचा पाठलाग करत असताना एबी ग्रुप संघ जथलगावचे मित्र अनिकेत कुलपेच यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळाच्या वतीने जरूर हार्दिक स्वागत करतोय. 2 षटक पूर्ण 12 धावा लागल्या धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात पंकज जाधवला मात्र इथे बाद करण्यात यश आलंय वैभव कांबळे याला.
नवीन गोलंदाज येते मैदानामध्ये. वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी, वैयक्तिक दुसरं व संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी पार्थ घरत स्ट्राईक एंडला जतेश सारंग. जतेश सारंगसाठी पुढील चेंडू पार्थ घरत याचा. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फुल टॉस इथे मात्र मिस केलाय. व्हॅलेंटाईनला दिलेला तोफा पार्थ याने गमावून बसलाय. जतेश सारंग फुल टॉस पद्धतीचा चेंडू निर्धाव पद्धतीमध्ये कन्वर्ट झालाय. पुढील चेंडू पार्थ घरत याचा. स्ट्राईक एंडला जतेश सारंग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला, या चेंडूवरती एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल सोहेल. गोलंदाजीसाठी पार्थ घरत. ऑन गोलंदाजी मार्क. स्ट्राईक एंडला सोहेल. यावेळेस मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅटचा आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेल्या कामामध्ये ते यष्टरक्षक चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते मात्र सांगत होते. कुठेतरी आपल्या लक्षापासून पाठी पडताना पाहायला मिळते. तब्बल 81 धावांचा पाठलाग करत असताना एबी ग्रुप संघ. मी विनंती करतोय रुपेशजी देसाई, आपण जिथे कुठे असाल आपण मंचावर यायचं आहे. यावेळी चांगला चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढलाय. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण झाल्यानंतर एका धावेनेची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल. धावा लागतील धावफलकावरती. एक गाड्याच्या मोबदल्यात 14 धावा. तब्बल 81 धावांचा पाठलाग करत असताना जतेश सारंग ऑन स्ट्राईक. इथे मात्र जतेशला आता मोठे फटके मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर एबी ग्रुप या संघाला. उर्वरित या षटकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी. पुढील चेंडू यावेळेस मात्र जतेश सारंगचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जतेश सारंग बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येते मैदानामध्ये. मनोहर. यावेळेस मात्र चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून साडलाय. सन्मान काढलाय या चेंडूला. या चेंडूवरती एक धाव आली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक 30 संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती 15 धावा. अदनान येतोय. यावेळेस मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अंगावर आदळतोय. रनआउटची संधी. इथे मात्र रनआउट होत नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एका धावेने धावसंख्येची धावफलक लागलाय धावफलकावरती 16 धावा. कुठेतरी बॅकफूट वर पाहायला मिळतोय एबी ग्रुप हा संघ. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 65 धावांची गरज असताना सोहेल ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी अदनान.
यावेळेस मात्र जोर कस मारायचा प्रयत्न झालाय. बॅटचा आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेलं काम यष्टिरक्षक चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगत आहोत. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 65 धावांची गरज असताना सोहेल ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू सुद्धा निर्धाव मध्ये कन्वर्ट होतोय. या चेंडूवरती सुद्धा कोणत्या प्रकारे धाव येताना दिसत नाहीये आणि कुठेतरी आपला वर्चस्व बनवत असताना या सामन्यामध्ये यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय सोहेलच्या बॅटमधून. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवरती दस्तक. चेंडू सीमा पार. 6 धावांचा आडी. षटकार. मोहम्मद रियान 11 तलकर नगर हा संघ कुठेतरी या सामन्यामध्ये बाजी मारताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्या धावफलकावरती 22 धावा. एबी ग्रुपचे 12वे प्रतिनिधी म्हणून आम्हाला लाभले होते जरूर हंटर. कुठेतरी टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत संघाची परिस्थिती पाहून. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावा लागल्या धावफलकावरती 28 धावा. कुठेतरी सोहेल या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवत असताना आपल्या संघाला उर्वरित अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. अज्ञानवरती मात्र इथे हल्ले बोल करण्याची सुरुवात केली आहे सोहेल याने. पुढील चेंडू सोहेल याचा. अज्ञान साडी. यावेळी जरूर पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सुद्धा आपले हात जमिनी लगत फैलावून इशारा कळवत आहेत की हा चेंडू असेल अवांतर पद्धतीचा. अवांतर पद्धतीची एक धाव जोडून देऊन जाईल संघाला. धावसंख्या लागल्या धावफलकावरती तब्बल 29 धावा. कुठेतरी 2 षटकार लगावल्यानंतर पुन्हा सर अज्ञानवरती सुद्धा मानसिक दडपण इथे मात्र पाहायला मिळते. पुढील चेंडू अज्ञान याचा. सोहेल साडी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोर कस मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅटचा चेंडूचा कोणत्या प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेलं काम इथे मात्र यष्टिरक्षक चोख बजावत आहेत. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 30 संपलंय. धावा 4थं षट संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती 29 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 52 धावांची गरज असताना या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मुन्ना सर बुखारी यांच्याकडे. धन्यवाद. थैंक यू सो मच। तो जरूर यहाँ पर देखिए बच्चे भी ठीक गेंदे और जीतने के लिए हमारे गुणलेखक सर बतलाते हुए उर्वरित 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे। 52 धावांची आवश्यकता आहे। पहिला चेंडू गोलंदाज सनी गोलंदाजीसाठी आलेत। पहिला चेंडू 1 धाव घोषित परिसरात 30 धावा फलकावरती अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे। बुम बुम माटे पंकज जाधव यांचे पुतणे ओहो या वेळेला रेहान पल्लवकर स्वतः संघ मालक झेल दनेला दान करतायत। या कॅच सोडल्यामुळे 100 रुपयाचा कॅश प्राइज मनवीर स्पोर्टचे मालक हरेशजी सावंत सर यांच्या माध्यमातून ओहो फुल टॉस
आणि त्याच्यावरती विकेट. नवीन बॅटर आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेटचे एक आयकॉन प्लेयर संचित म्हात्रे. संचित म्हात्रे सर, जर तुम्ही 2 चेंडूवरती 2 षटकार लावलेत तर मनवी स्पोर्टचे मालक हरेची सावंत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार. यावेळेला एक षटकार आलाय. अजून जर एक लावला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. संचित म्हात्रे, राजू सारंग यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये 2 षटकारांसाठी. एक षटकार लगावला तर 2500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मात्र 2500 रुपयासाठी हा फटका लगावावा लागेल. पुन्हा यावेळेला 2500 रुपयाचा कॅश प्राइज संचित म्हात्रे प्राप्त करतायत. आजचा खर्च निघालाय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. संचित म्हात्रे आणि राजेश सारंग यांच्या माध्यमातून 500 रुपये प्लस मैदानामध्ये आलिंगन यावेळेला देण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन संचित सर. शेवटचा चेंडू आणि यावेळेला झाले 2500 रुपयाची लेवल. टॉस साठी या विजेता संघ 500 रुपये जमा झालेले आहेत. राजाजी सारंग सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संचित म्हात्रे सरांना काय षटकार लगावलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार.